श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कधी तुमच्या लक्षात आलं आहे का, काही घरांमध्ये पाऊल ठेवलं की मन प्रसन्न होतं. काहीही विशेष नसतं, ना मोठा महाल ना अफाट श्रीमंती, पण घरात एक वेगळी शांतता असते. आणि काही घरं अशी असतात जिथे सगळं असूनही वातावरण जड वाटतं. सकाळपासून कुरकुर, दिवसभर ताण, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद, घरात कुणी कुणाशी मनापासून बोलत नाही. एखाद्याने चांगली बातमी सांगितली तर दुसरा त्यातही दोष शोधतो. पैशाची चर्चा झाली की भीती, नवीन कामाची चर्चा झाली की शंका. आपल्याला कुठे जमणार, आपल्याला नशिबात पैसाच नाही, आपल्याकडे कधीच काही होणार नाही, आपल्या घरात सुख टिकत नाही, अशी वाक्य वारंवार उच्चारली जातात. आणि मग प्रश्न विचारला जातो, आमच्या घरात पैसा का टिकत नाही? आजची गोष्ट याच प्रश्नापासून सुरू होते. घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत. घर म्हणजे त्या भिंतीमध्ये रोज निर्माण होणारे विचार, रोज उच्चारले जाणारे शब्द, रोज केले जाणारे व्यवहार, रोज व्यक्त होणाऱ्या भावना. सकाळी घरात दिवसाची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते, याचाही परिणाम घराच्या वातावरणावर होतो. जर दिवसाची पहिलीच वाक्य अशी असतील, किती खर्च आहे, पैसे नाहीत, काय होणार आपलं, पुन्हा बिल आलं, कधी संपणार हे सगळं, तर मन आधीच कमतरतेच्या विचारात जातं. आणि जेव्हा दिवसभर माणूस कमतरतेचा विचार करत राहतो, तेव्हा त्याची निर्णय क्षमता, धाडस आणि संधी पाहण्याची दृष्टी ही कमी होऊ शकते. म्हणून घरात पैसा वाढण्यापूर्वी घरात पैशाबद्दलची भाषा बदलण्याची गरज असते. याचा अर्थ खोटं बोलायचं नाही. घरात पैसा नसतील तर आपण करोडपती आहोत असं म्हणायचं नाही. परिस्थिती कठीण असेल तर ती स्वीकारावी, पण परिस्थिती स्वीकारणं आणि परिस्थितीला आपलं भविष्य मानणं यात फरक आहे. आता अडचण आहे हे वास्तव, पण आपल्या आयुष्यात कधीच सुधारणा होणार नाही हे भविष्याचा निर्णय आहे. तो निर्णय आजच का घ्यायचा? कदाचित आज बंद असलेला दरवाजा उद्या उघडेल, कदाचित आजची अडचण उद्याची संधीची तयारी असेल. म्हणून शब्द बोलताना खोटं बोलायचं नाही, फक्त निराशेची भाषा सोडायची आहे. एक छोटासा प्रसंग कल्पना करा. घरात वडील रोज मुलांसमोर म्हणतात, पैसा कमवणं खूप कठीण आहे, आपल्यासारख्या लोकांनी मोठी स्वप्न पाहू नये, श्रीमंत होणं आपल्या नशिबात नाही. मुलं हे शब्द ऐकत मोठी होतात. कदाचित त्यांनी पैसा कमवण्याची संधी मिळवली तरी मनात भीती राहते, मी हे करू शकतो का, मी अपयशी झालो तर लोक काय म्हणतील. कधी कधी गरिबीपेक्षा गरिबीची भीती माणसाला जास्त रोखून धरते. म्हणून घरातील मुलांना पैशाची किंमत शिकवा, पण पैशाची भीती शिकवू नका. मेहनतीची किंमत शिकवा, कौशल्याची किंमत शिकवा, प्रामाणिक कमाईची किंमत शिकवा आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या परिस्थितीपेक्षा तुझी क्षमता मोठी असू शकते हा विश्वास द्या. आता घरातील एका वेगळ्या गोष्टीकडे पाहूया. अव्यवस्थता. घरात तुटलेल्या वस्तू, कपाटात न वापरलेल्या वस्तू, जुने कागद, फाटलेल्या पिशव्या, न वापरणाऱ्या वस्तूंचे ढीग, बिघडलेल्या वस्तू तशाच पडलेल्या, कोपऱ्यामध्ये धूळ. हे सगळं दिसायला साधं वाटतं, पण घराची स्वच्छता आणि व्यवस्था मनावर परिणाम करू शकते. अव्यवस्थित घरात मनालाही अस्वस्थता जाणवू शकते. म्हणून घर स्वच्छ ठेवणं म्हणजे लक्ष्मीला बोलवण्यासाठी एखादा चमत्कार करणे नाही. घर स्वच्छ ठेवण्याचा खरा अर्थ आहे आपण आपल्या आयुष्याकडे निष्काळजीपणे पाहत नाही याची स्वतःला जाणीव करून देणे. काही घरांमध्ये एक विचित्र सवय असते, चांगली वस्तू आली की ती नंतर वापरू म्हणून ठेवून दिली जाते. नंतर ती वस्तू खराब होते, अन्न वाया जातं, वीज वाया जाते, पाणी वाया जातं, वेळ वाया जातो आणि आपण म्हणतो पैसा टिकत नाही. पैशाची बचत फक्त पैसे बाजूला ठेवण्यात नसते, वाया जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देण्यातही बचत असते. आज थोडं अन्न वाचवलं, उद्या थोडी वीज वाचवली, नको असलेली खरेदी टाळली, जुनी वस्तू दुरुस्त करून वापरली. छोटे छोटे निर्णय हळूहळू घराच्या आर्थिक शिस्तीला आकार देतात. आता आणखी खोलवर जाऊया. काही घरांमध्ये पैसा आला की आनंद होत नाही, उलट भीती वाटते. आता कुठला खर्च येईल, हा पैसा टिकेल का, काहीतरी वाईट होईल, अशी भीती सतत मनात असेल तर माणूस पैशाबद्दल चुकीचे निर्णय घेऊ शकतो. कधी अनावश्यक वस्तू साठवतो, कधी चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवतो, कधी कुणाच्या दबावाखाली पैसा देतो, कधी फक्त लोक काय म्हणतील म्हणून खर्च करतो. म्हणून पैशाबरोबर एक निरोगी नातं तयार करणं गरजेचं आहे. पैसा म्हणजे देव नाही,
पण पैसा म्हणजे तुच्छ गोष्टही नाही. तो जीवनातील गरजा पूर्ण करण्याचं साधन आहे. त्याचा उपयोग करा, त्याची काळजी घ्या, पण त्याच्या भीतीत जगू नका. घरात सतत भांडणं होत असतील तर एक गोष्ट लक्षात घ्या, भांडण संपल्यानंतर शब्द हवेत विसरून जात नाहीत. त्याचा परिणाम मनात राहतो आणि मन सतत तणावाखाली असेल तर माणूस कामात पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. नवीन संधी शोधण्याची ऊर्जा कमी होते. निर्णय घाईघाईने घेतले जातात. कधी रागाच्या भरात पैसा खर्च केला जातो. म्हणून घरातील शांतता ही फक्त भावनिक गरज नाही, ती जीवनाच्या अनेक क्षेत्रांना आधार देणारी गोष्ट आहे. शांत घर म्हणजे समस्या नसलेले घर नाही. शांत घर म्हणजे समस्या आल्या तरी त्या एकत्र बसून सोडवण्याची ताकद आलेलं घर. काही वेळा घरात एक व्यक्ती सतत दुसऱ्याला कमी लेखत असते. तुझ्याकडून काही होणार नाही, तू कितीही काम केलंस तरी पैसा येणार नाही, तुझं नशीबच खराब आहे. ही वाक्य समोरच्याच्या मनात खोलवर जाऊन शकतात. म्हणून आपल्या घरात एखादी व्यक्ती आर्थिक संघर्ष करत असेल तर तिच्यावर हसण्याऐवजी तिला आधार द्या. कदाचित तुमच्या एका वाक्याने तिच्या मनात पुन्हा धैर्य निर्माण होईल. आणि कधीकधी धैर्य परत मिळणं म्हणजे कमाईची पहिली पायरी असते. आता श्रद्धेची गोष्ट. आपल्या परंपरेत घरात देवासाठी जागा ठेवली आहे. दिवा लावला जातो, प्रार्थना केली जाते. हे सगळं मनाला स्थिरता देण्यासाठी सुंदर साधन ठरू शकतं. पण देवाकडे प्रार्थना करताना एक गोष्ट नक्की मागा, देवा मला फक्त पैसा देऊ नकोस. पैसा योग्य पद्धतीने मिळवण्याची बुद्धी दे. मिळालेला पैसा जपण्याची शिस्त दे. चुकीचा निर्णय ओळखण्याची समज दे. आणि संकटात घाबरून चुकीचा निर्णय न घेण्याचे धैर्य दे. ही प्रार्थना वेगळी आहे, कारण ती फक्त परिणाम मागत नाही, ती परिणामासाठी आवश्यक असलेली क्षमता मागते. जर घरात आर्थिक अडचणी जाणवत असतील तर उद्यापासून एक छोटा बदल करा. सकाळी उठल्यावर पहिलं वाक्य तक्रारीचं नसू द्या. देवाचं स्मरण करा. घरातल्या मोठ्यांना नमस्कार करा. स्वतःशी म्हणा, आजचा दिवस मी वाया घालवणार नाही. दिवसभरात एक चांगलं काम करा. घरातील एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन द्या. एखादं अनावश्यक काम टाळा. एखादी वाया जाणारी वस्तू वाचवा. एखादं नवीन कौशल्य शिका. आणि रात्री झोपताना विचार करा, आज मी माझ्या घराच्या प्रगतीसाठी काय केलं. हा प्रश्न रोज विचारला तर काही महिन्यात स्वतःमध्येच फरक जाणवू शकतो. लक्ष्मी म्हणजे फक्त नोटांची गड्डी नाही. घरात अन्न आहे ही संपत्ती. शरीर काम करताना सक्षम आहे, ही संपत्ती आहे. मुलं शिकत आहेत, ही संपत्ती आहे. घरातील माणसं एकमेकांच्या पाठीशी उभी आहेत, ही तर सर्वात मोठी संपत्ती आहे. पण सगळ्याचा अर्थ पैसा नको असा नाही. पैसा अवश्य आहे. घर चालवण्यासाठी पैसा हवा, शिक्षणासाठी पैसा हवा, उपचारासाठी पैसा हवा, भविष्यासाठी पैसा हवा. म्हणून धन कमावणं चुकीचं नाही. धनाचा चुकीचा वापर करून धनासाठी चुकीचा मार्ग निवडणं चुकीचे आहे. प्रामाणिकपणे कमवा, समजून वापरा, शक्य तेवढे जपा आणि इतरांच्या हक्कांवर डल्ला न मारता पुढे जा. आणखी एक गोष्ट, घरात जर सतत दुसऱ्यांशी तुलना केली तर समाधान कधीच मिळणार नाही. त्याचं मोठं घर, त्याची गाडी महाग, त्याचा व्यवसाय मोठा, त्याच्या मुलांनी एवढं कमवलं, अशी तुलना मनाला कमतरतेची जाणीव करून देते. तुमचा प्रवास त्यांचा प्रवास नाही. त्यांची सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला माहीत नाही. त्यांनी काय सहन केलं हे माहीत नाही. म्हणून दुसऱ्याच्या घराच्या खिडकीतून स्वतःच्या घराकडे पाहू नका. स्वतःच्या कालच्या आयुष्याशी आजची तुलना करा. कालपेक्षा आज थोडी सुधारणा झाली का? कालपेक्षा आज एक चुकीची सवय कमी झाली का? कालपेक्षा आज एक चांगली सवय वाढली का? हे महत्त्वाचे आहे. आणि शेवटी एक अतिशय सुंदर विचार मनात ठेवा. पैशांची चणचण आली म्हणून घर अभागी होत नाही. अडचण आल्या म्हणून देवाने घर सोडलं असं होत नाही. कधीकधी जीवन आपल्याला थांबवतं, जेणेकरून आपण मागे वळून पाहावं, आपल्या सवयी पाहाव्यात, आपले निर्णय पाहावेत, आपले संबंध पाहावेत, आपली मेहनत पाहावी, आपली दिशा पाहावी आणि मग नव्याने सुरुवात करावी. म्हणून जर आज तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल तर निराश होऊ नका. घरातील वातावरण बदला. नकारात्मक शब्द कमी करा. अव्यवस्था कमी करा. वाया जाणाऱ्या गोष्टींवर लक्ष द्या. एकमेकांना दोष देण्याऐवजी साथ द्या. नवीन कौशल्य शिकण्याची तयारी ठेवा. प्रामाणिक कमाईचा मार्ग शोधा आणि श्रद्धेने देवाचं स्मरण करत राहा.
कारण कधी कधी घरात धन येण्याआधी घरात आशा परत यावी लागते. आशा आली की प्रयत्न सुरू होतात, प्रयत्न सुरू झाले की दिशा बदलते, दिशा बदलली की संधी दिसतात, संधी दिसू लागल्या की जीवनाचा प्रवाही बदलू शकतो. म्हणून आज देवापुढे फक्त एवढंच म्हणा, हे देवा, माझ्या घरातील अडथळे दूर करण्यापूर्वी माझ्या मनातील निराशा दूर कर. माझ्या घरात पैसा आणण्याबरोबरच तो योग्य मार्गाने कमवण्याची बुद्धी दे, मिळालेल्या धनाचा योग्य उपयोग करण्याचे शहाणपण दे आणि माझ्या घरात अशी समृद्धी दे जिथे पैशाबरोबर समाधान, प्रेम, आरोग्य आणि शांतताही नांदेल. कारण खरं समृद्धी घर तेच जिथे तिजोरीसोबत मनही भरलेलं असतं, जिथे पैशासोबत माणुसकी असते, जिथे कमाईसोबत कृतज्ञता असते, जिथे अडचणी आल्या तरी एक आवाज कायम ऐकू येतो, आपण हार मानणार नाही, आपण पुन्हा उभे राहणार. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही
आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय अथांग धनप्रदाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
अथांगधनप्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय अथांगधनप्रदाय नमः. ओम श्री स्वामी